सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची। स्वतः ठाकरे बंधूंनीच त्यांच्या एकत्र येण्याचे संकेत दिलेत। नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेकडून याबाबतचा व्हिडिओही ट्विट करण्यात आलाय। महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडणही बाजूला ठेवायला मी तयार अशा आशयाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंकडून ट्विट करण्यात आलाय। तर त्याखालीच दोघांचा एकत्र फोटो देखील त्यांनी पोस्ट केलाय। भविष्यात राज उद्धव एकत्र येणार का या प्रश्नाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेमका कोणता व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय पाहूयात। तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय